ऐकलं का? ते रोहित पवार म्हणलं मग ऊसाचं काय? हा, आणि ते बी गिरीस लावून ठेवायचं बापू. काळजी करू नका तुम्ही. उगाच एकटं कुठेतरी वक्तव्य करण्यापेक्षा हिंमत असेल तर इथं येऊन माझ्याजवळ उभा राहून वक्तव्य करा. ज्या गोष्टीची माहिती नाही त्याच्यावर जर तुम्ही राजकारण करत असाल तर याद राखा, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. उगाच यायचं आणि काहीतरी बोलायचं आणि स्वतःची टिमकी वाजवायची हे जरा बंद करा. त्यानं बायकोला म्हणलं मन, बायको म्हणती मन मैं नाही पैदा होता था तू किसे कर लेता था. बायको नवऱ्याला म्हणले मन मी जर जन्मले नसते भाड्या तर कुणाला करून घेतो तास. ते माझ्यासारखं कडू होतं मन. त्यानं म्हणलं तुझ्या मायला करून घेतलोस. अरे ऊसाची धमकी देतो का? आम्ही आता बांबू आणले, ऊसाला बांबू लावायचं काम करायचं. चुकीची वक्तव्य केले तर तुम्हाला सोडणार नाही, संविधानिक पद्धतीने सोडणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. अरे 1 हेक्टर ऊस लावलं तर 2 कोटी लिटर पाणी लागतंय. 1 हेक्टर बांबू लावलं 20 लिटर पाणी लागते. मायला पाणी कमी, मेहनत कमी आणि उत्पन्न जास्त आहे. करता धरता कोण? तर या सर्व छोट्या नेत्यांच्या जे राजकीय दृष्टिकोनातून सातत्याने भुंकत असतात, करता धरता एकच आहे, देवेंद्र फडणवीस साहेब. जे त्यांना बोलता येत नाही ते या छोट्या नेत्यांकडनं ते बोलून घेतात. म्हणजे राम शिंदेच्या विरोधामध्ये विधानसभेची निवडणूक लढवलेले 3 उमेदवार स्टेजवर आहेत. थांबा, पुढच्या निवडणुकीत इथं ही सभा जर झाली तर पुढच्या निवडणुकीच्या राम शिंदेच्या प्रचाराला रोहित पवार सुद्धा या स्टेजवर राहतील. काळजी नका करू. असा एक चमत्कार राम शिंदेचा आहे. मला शेवाळेकडे बघितल्यानंतर गुदगुल्या झाल्या. का बरं गुदगुल्या? ते आपलं दोस्त आहे म्हणून सांगलं तुम्हाला. परवा इंग्लंडमध्ये एक इलिझाबेथ टेलर नावाच्या हिरोईनचं लग्न झालं. लग्न होतं 11वं आणि ती बी पहिल्या नवऱ्याबरोबर. पत्रकारांनी विचारलं की 11वं लग्न पहिल्या बरोबर कस काय? ते म्हणले 10 बघितले सगळे हरामखोर सारखे होते म्हणून पहिल्यावर अन्याय नको म्हणून 11व्या बरोबर लग्न केलं. तसं शेवाळे जुनं सगळं स्टेज बघितलं मी. स्टेज माझ्या मागे ते राळे भात बसले. ते नाही ते नाही, दुसरे 12 वर्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते ते तापकीर. कुठे? हा, ते राष्ट्रवादीचे तर राष्ट्रवादीवरच तिकडे गेलेत. बंद. राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यानंतर 12 वर्ष हा माणूस राष्ट्रवादीतला, तो सोडून राम शिंदेच्या स्टेजवर येतो. राळे भात सारखा प्राध्यापक जे की राम शिंदेच्या विरोधात निवडणूक लढवून या तालुक्यामध्ये राम शिंदेपेक्षा 3000 मतं जास्त घेतलेला माणूस अरे स्टेजवर येतो. याच्यात कुठतरी पाणी मुरतंय. ह्याच्यात पाणी एकच मुरतंय. ही लढाई भूमिपुत्र विरुद्ध राजपुत्र सुरू झालेली आहे आणि तुम्ही सगळेजण भूमिपुत्राच्या सोबत आहे आणि राजपुत्राचं टंबरेल वाजवणारे हे सूर्यप्रकाशित का सत्य आहे. ते 2-3 मुस्लिम कार्यकर्ते म्हणले हमको डराते थे. क्यों डरे बे तुम? मुसलमानांनो, भ्यायचं काही कारण नाही. हे शब्द
जे काँग्रेसवाल्याचे येतात ना निवडणूक आल्यावरच येतात, पहिले येत नसतात. तुम्हाला गंमत सांगतो, एका घरात एक म्हातारी राहायची. अडचण अशी होती की म्हाताऱ्याला जोळ जीव देत नव्हती. एके दिवशी रात्री 2 वाजता एक चोर आला. चोर घरात आल्या म्हातारी ठणाना बोंबलली आणि म्हाताऱ्याच्या गळ्यात पडली. आता म्हाताऱ्याचं काम काय की त्या चोराला शिव्या देणे, मारणे. ते म्हातारा तसं केलं नाही. त्या चोराला म्हणलं 2-4 महिन्यात एकदा येत जा रे, तू आल्याशिवाय ही माझ्या गळ्यातच पडणार नाही. तसं हे हरामखोर काँग्रेसवाले मुसलमान आपल्या गळ्यात पडावं म्हणून आया 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 म्हणता. अरे तुला बेकार माणूस आहे ते. रामभाऊ तुम्ही एक घाय की तिची माय कोणी बी होती तिची वाट लावल्याशिवाय त्यानं ठेवत नाही. आमच्या जिल्ह्यात एक SP होता. त्यानं म्हणायचं एक हात में गीता आणि दुसऱ्या हात में जूता. तसं तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि मग सगळ्या तालुक्यातले सगळे पुढारी, सगळ्या जातीचे पुढारी आणि सगळे मागच्या बारला रामभाऊची दिंडी काढायला आलते. गरजा सुद्धा कसा गुटगुटीत तर हे सगळे पवारकडे गेले होते देवाची आळंदी आहे म्हणून. पण ह्यांच्या लक्षात आलं अरे देवाची आळंदीला नाही पोचलो आपण, चोराच्या आळंदीला पोचलोय. आणि म्हणून सगळ्याचा भ्रमनिराश झालाय. आणि म्हणून सगळ्यांच्या